नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये। आजची ही माहिती महाराष्ट्रातील दिव्यांग पेन्शन योजना आणि संजय गांधी निराधार योजना या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। विशेषतः जे नागरिक नवीन अर्ज करत आहेत किंवा पुढील काळात अर्ज करण्याचा विचार करत आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काही ठिकाणी अर्ज करताना अशा प्रकारच्या अडचणी समोर येत आहेत ज्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळण्यात अडचण निर्माण होत आहे। चला आता संपूर्ण माहिती एक एक मुद्दा समजून घेऊया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, समजा एका व्यक्तीच्या नावावर दर महिन्याला 2,500चे लाईट बिल येते। काही ठिकाणी अर्ज तपासताना हे 2,500 एका महिन्याचे बिल न पाहता त्याचा 12 महिन्यांचा गुणाकार केला जातो, म्हणजे 2,500 गुणिले 12 बरोबर 30,000। यानंतर काही ठिकाणी असे सांगितले जाते की हे तुमचे वार्षिक उत्पन्न मानले जाईल, आणि जर हे उत्पन्न योजनेतील ठरवलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे समजले तर अर्जावर हरकत घेतली जाते आणि अर्ज स्वीकारला जात नाही, अशी माहिती काही लाभार्थ्यांकडून समोर आली आहे। मात्र अशी परिस्थिती सर्व ठिकाणी आहे असे नाही। काही जिल्हे व काही तहसील कार्यालयामध्येच अशी अडचणी येत असल्याचे लाभार्थी सांगत आहेत। म्हणूनच जर तुमच्याकडून हे अर्ज करताना लाईट बिलाची मागणी होत असेल तर घाबरून जाऊ नका। पुढे अशा परिस्थितीत काय करता येते ते आपण सविस्तर पाहू। मित्रांनो, आता इथे एक महत्वाचा मुद्दा समजून घ्या। समजा महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, पण प्रत्येक जिल्ह्यात किंवा प्रत्येक तहसील कार्यालयात अर्ज करताना लाईट बिल मागितले जातेच असे नाही। काही ठिकाणी लाभार्थ्यांकडून लाईट बिल मागितले जाते, तर अनेक ठिकाणी लाईट बिल न मागता ही अर्जाची प्रक्रिया पूर्ण होत आहे। यावरून असे सांगितले जात आहे की लाईट बिल मागणे हा राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू केलेला एकसारखा नियम असल्याची माहिती समोर आलेली नाही। म्हणजेच काही ठिकाणी हा निर्णय स्थानिक पातळीवर म्हणजे संबंधित तहसील कार्यालयाच्या प्रक्रियेनुसार घेतला जात असल्याचे सांगितले जाते। त्यामुळे जर तुमच्या तालुक्यात लाईट बिल मागितले जात असेल आणि दुसऱ्या तालुक्यात मागितले जात नसेल तर त्याचे कारण संपूर्ण राज्यात एकच नियम लागू आहे असे समजू नका। याच कारणामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये अर्ज प्रक्रियेत थोडाफार फरक दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे। मित्रांनो, आता प्रश्न असा पडतो की जर तुमच्याकडून अर्ज करताना लाईट बिल मागितले आणि त्यावरून अडचण निर्माण झाली तर अशा वेळी काय करायचे। अशा परिस्थितीत सत्य प्रतिज्ञापत्र देण्याचा पर्याय सांगितला जात आहे। हे अगदी सोप्या उदाहरणाने समजून घेऊया। समजा लाईट बिल तुमच्या नावावर आहे, पण त्या घरात तुम्ही एकटे राहत नाही, तुमच्यासोबत आई वडील, भाऊ बहीण किंवा इतर कुटुंबातील सदस्यही राहतात। साहजिकच घरात लोक जास्त असल्यामुळे विजेचा वापरही जास्त होतो आणि त्यामुळे लाईट बिलाची रक्कम वाढते। याचा अर्थ असा नाही की तेवढे संपूर्ण बिल तुम्हीच भरता किंवा तुमचे उत्पन्न आहे। अशा वेळी सत्य प्रतिज्ञापत्रामध्ये तुम्ही स्पष्टपणे नमूद करू शकता की लाईट बिल माझ्या नावावर असले तरी त्या घरात अनेक सदस्य राहतात, त्यामुळे वीज वापर जास्त होतो। तसेच या बिलाचा संपूर्ण खर्च मी स्वतः भरत नसून कुटुंबातील दुसरी व्यक्ती वीज बिल भरते। अशी वस्तुस्थिती लेखी स्वरूपात सादर केल्यानंतर संबंधित कार्यालय पुढील प्रक्रिया करू शकते। मित्रांनो, आता एक महत्वाची गोष्ट समजून घ्या। ही अडचण प्रत्येक लाभार्थ्यालाच येतेच असं नाही। हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया। समजा तुमच्या स्वतःच्या नावावर लाईट बिल आहे आणि तुम्ही दिव्यांग पेन्शन किंवा संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करत आहात। अशा काही प्रकरणांमध्ये ही अडचण येत असल्याचे सांगितले जाते। पण दुसरी परिस्थिती पाहूया। समजा लाईट बिल तुमच्या वडिलांच्या, आईच्या किंवा घरातील इतर सदस्यांच्या नावावर आहे आणि अर्ज मात्र तुम्ही करत आहात। अशा अनेक ठिकाणी ही अडचण येत नसल्याचे सांगितले जाते। म्हणजेच हा मुद्दा सर्व अर्जदारांना लागू होत नाही, तर प्रामुख्याने ज्यांच्या स्वतःच्या नावावर लाईट बिल आहे आणि तेच अर्जदार आहेत अशा काही प्रकरणांमध्ये समोर येत असल्याची माहिती दिली जात आहे। मित्रांनो, आता हा सर्वात महत्वाचा मुद्दा सोप्या भाषेत समजून घेऊया। दिव्यांग पेन्शन योजना आणि संजय गांधी निराधार योजना या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत। म्हणजे या योजनेचा लाभ एका विशिष्ट पात्र व्यक्तीला दिला जातो, संपूर्ण कुटुंबाला नाही। हे एका उदाहरणातून समजून घेऊया। समजा एका घरात 5 जण राहतात, त्यापैकी फक्त एकच व्यक्ती दिव्यांग आहे आणि त्या व्यक्तीने पेन्शन योजनेसाठी अर्ज केला आहे। अशा वेळी योजनेचा लाभ त्या एकाच व्यक्तीसाठी आहे, घरातील इतर 4 सदस्यांसाठी नाही। म्हणूनच काही जण असे मत व्यक्त करतात की ही योजना वैयक्तिक लाभाची असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे लाईट बिल किंवा कुटुंबाचा वीज वापर पाहून त्या व्यक्तीच्या पात्रतेवर परिणाम होऊ नये। म्हणजे अर्ज करणारी व्यक्ती पात्र आहे की नाही हे तिच्या पात्रतेच्या निकषांनुसार ठरवले जावे, संपूर्ण कुटुंबाच्या वीज वापरावर नाही, अशी भूमिका या चर्चेमध्ये व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, आता प्रश्न पडतो की सत्य प्रतिज्ञापत्र नेमके का घेतले जाते। हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया। समजा एखादे ज्येष्ठ नागरिक संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत, पण ते स्वतःच्या वेगळ्या घरात न राहता
आपल्या मुलाकडे राहतात किंवा त्यांच्या रेशन कार्डावर मुलगा, सून किंवा इतर कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. अशा वेळी संबंधित कार्यालयाला त्या व्यक्तीची नेमकी परिस्थिती समजावी यासाठी सत्यप्रतिज्ञापत्र मागितले जाऊ शकते. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये संबंधित लाभार्थी आपली वास्तविक परिस्थिती लेखी स्वरूपात सांगतो. म्हणजे आपण कोणासोबत राहतो, आपली परिस्थिती काय आहे आणि संबंधित बाबींचे स्पष्टीकरण देतो. यानंतर हे सत्यप्रतिज्ञापत्र विचारात घेऊन पुढील अर्ज प्रक्रिया केली जाते. मित्रांनो, आता हा मुद्दा एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. काही लाभार्थी असे सांगतात की त्यांनी अर्ज केला तेव्हा त्यांच्या नावावरील लाईट बिलाची रक्कम जास्त होती. याच कारणामुळे त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही किंवा अर्जावर हरकत घेण्यात आली. पण त्यानंतर 2 किंवा 3 महिन्यांनी पुन्हा अर्ज केला, त्यावेळी लाईट बिलाची रक्कम कमी आली होती आणि त्याच अर्जाला पुढे मंजुरी मिळाल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले आहे. म्हणजेच काही ठिकाणी लाईट बिलाच्या रकमेवर निर्णय घेतला जात असल्याचे अनुभव काही लाभार्थी सांगत आहेत. यामुळे एकाच प्रकारच्या प्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अर्जांची तपासणी होत असल्याचे दिसून येत असल्याची माहिती समोर येत आहे. मित्रांनो, आता या विषयावर व्यक्त करण्यात आलेली भूमिका अगदी सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा एका घरात 5 जण राहतात. त्या 5 जणांपैकी फक्त एकच व्यक्ती दिव्यांग आहे आणि त्या व्यक्तीने पेन्शन योजनेसाठी अर्ज केला आहे. पण त्या घरात सर्वजण मिळून वीज वापरत असल्यामुळे लाईट बिल जास्त येते. अशा वेळी काही जण असे मत व्यक्त करतात की संपूर्ण घराचे लाईट बिल पाहून त्या व्यक्तीची पात्रता ठरवणे योग्य नाही, कारण त्या योजनेचा लाभ संपूर्ण कुटुंबाला दिला जात नाही, तो फक्त पात्र लाभार्थीला दिला जातो. म्हणूनच योजनेचा मुख्य उद्देश गरजू आणि पात्र व्यक्तीला आर्थिक आधार देणे हा आहे. त्यामुळे पात्रतेचा विचार न करता त्या व्यक्तीच्या परिस्थितीला महत्त्व दिले जावे, अशी भूमिका या चर्चेमध्ये व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. काही ठिकाणी अधिकारी असे सांगतात की बोगस लाभार्थी योजनेचा लाभ घेऊ नयेत, म्हणून काही अतिरिक्त पडताळणी केली जाते. हे करणे चुकीचे नाही, कारण सरकारी योजनेचा लाभ फक्त पात्र व्यक्तीलाच मिळायला हवा. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. समजा 100 अर्ज आले, त्यापैकी 5 अर्ज बोगस असतील, पण उरलेले 95 अर्ज खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांचे असतील. जर त्या 5 बोगस अर्जांना रोखण्यासाठी अशी प्रक्रिया केली की त्याचा त्रास 95 पात्र लाभार्थ्यांनाही होऊ लागला, तर ती परिस्थिती योग्य ठरणार नाही. म्हणूनच काही जण असे मत व्यक्त करतात की बोगस लाभार्थी शोधणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे, पण त्याच वेळी खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांना विनाकारण अडचणी येणार नाहीत याचीही काळजी घेतली पाहिजे. कारण या योजनांचा उद्देश गरजू नागरिकांना मदत करणे हा आहे, त्यांना अनावश्यक त्रास देणे नाही. मित्रांनो, शेवटी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करत असाल आणि अचानक एखादे नवीन कागदपत्र मागितले जात असेल, तर त्यामागचे कारण काय आहे हे नक्की विचारून घ्या. हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा कालपर्यंत अर्जासाठी फक्त आवश्यक कागदपत्रे पुरेशी होती, पण आज अचानक आणखी एक नवीन कागदपत्र मागितले गेले. अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी ते कागदपत्र कोणत्या नियमाच्या आधारे मागितले जात आहे हे संबंधित कार्यालयाकडून शांतपणे जाणून घ्या. कारण काही वेळा संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी बदलल्यानंतर अर्ज तपासण्याची पद्धत बदलू शकते किंवा नियम समजण्यात गोंधळ होऊ शकतो, असेही मत व्यक्त केले जात आहे. म्हणूनच प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या योजनेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती ठेवणे खूप महत्वाचे आहे. जागरूक राहिल्यास अनावश्यक अडचणी टाळता येऊ शकतात. मित्रांनो, आता शेवटचा एक महत्वाचा मुद्दा समजून घेऊया. समजा आज अर्जासाठी फक्त 5 कागदपत्रे लागतात, पण उद्या जर त्यामध्ये आणखी एक नवीन कागदपत्र जोडले गेले आणि नंतर पुन्हा आणखी एक कागदपत्र मागितले गेले, तर अर्ज करण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक कठीण होऊ शकते. म्हणूनच काही जण असे मत व्यक्त करतात की अशा प्रकारच्या अतिरिक्त अटी किंवा कागदपत्रांची मागणी सतत वाढत राहू नये. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या योजनेचे नियम, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती ठेवणे खूप महत्वाचे आहे. आणि जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची माहिती होत असल्याचे वाटत असेल, तर संबंधित कार्यालयाकडे त्या मागणीचे कारण शांतपणे विचारावे आणि योग्य पद्धतीने आपली बाजू मांडावी. जागरूक लाभार्थी असेल तर अनेक अनावश्यक अडचणी टाळता येऊ शकतात. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जर अर्ज करताना तुमच्याकडून लाईट बिल मागितले तर नेमके काय करायचे? सर्वप्रथम घाबरून जाऊ नका आणि अर्ज अर्धवट सोडू नका. जर संबंधित कार्यालयाने लाईट बिल मागितले असेल आणि त्यावरून काही शंका उपस्थित केली असेल, तर अशा वेळी सत्यप्रतिज्ञापत्र देण्याचा पर्याय सांगितला जात आहे. त्या सत्यप्रतिज्ञापत्रामध्ये तुम्ही तुमची खरी परिस्थिती स्पष्टपणे लिहू शकता. उदाहरणार्थ, लाईट बिल माझ्या नावावर असले तरी घरात अनेक सदस्य राहतात, त्यामुळे वीज वापर जास्त होतो. तसेच या बिलाचा संपूर्ण खर्च मी एकटाच भरत नाही, अशी वस्तुस्थिती नमूद करता येते. हे सत्यप्रतिज्ञापत्र संबंधित अर्जासोबत जोडून
कार्यालयात सादर केले जाऊ शकते. त्यानंतर पुढील पडताळणी आणि अर्जाची प्रक्रिया संबंधित कार्यालयामार्फत केली जाते. म्हणून जर अशा प्रकारची परिस्थिती तुमच्या समोर आली तर घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. शांतपणे आवश्यक कागदपत्रे सादर करा आणि नियमानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करा. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग पेन्शन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या अर्ज प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी लाईट बिलाची मागणी का केली जात आहे याबद्दलची माहिती जाणून घेतली. तसेच लाईट बिल जास्त असल्यास सत्य प्रतिज्ञापत्र कसे उपयोगी ठरू शकते, ही अडचण नेमकी कोणाला येते, ही योजना वैयक्तिक लाभाची का मानली जाते, काही ठिकाणी अर्ज नाकारल्याची उदाहरणे, बोगस लाभार्थी रोखताना खरे आणि पात्र लाभार्थ्यांना त्रास होऊ नये याबाबत व्यक्त करण्यात आलेली भूमिका, तसेच कागदपत्रांबाबत जागरूक राहणे का आवश्यक आहे, हे सर्व मुद्दे आपण सोप्या भाषेत समजून घेतले. मला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह माहितीचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती वेळेत मिळेल. आणि आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशा सरकारी योजना, पेन्शन योजना, शेतकरी योजना आणि महत्त्वाच्या अधिकृत अपडेटसाठी चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन देखील दाबा. तसेच जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे असेच रोजचे महत्त्वाचे अपडेट थेट तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.